तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जन्ममृत्यूच्या नोंदींसंदर्भात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एक आदेश देखील निर्गमित केला होता। त्या आदेशाची प्रत फेसबुकवर पोस्ट करत ना कुठले शासकीय पद ना कुठली प्रतिष्ठा, तरीही शासकीय पायघड्या कशा, तो सरकारचा बाप आहे का असे विचारले तर चालेल का, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे। त्यावर माझ्यासारख्या सामान्य माणसाला देवेंद्र फडणवीस एवढा सन्मान का देतात, एवढा सन्मान देतात, मात्र राज्यभरात अनेक ठिकाणी लव जिहादच्या घटना घडत आहेत, त्यावर काँग्रेसचे नेते का बोलत नाहीत, असा पलटवार देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। पुढे फेसबुकला पोस्ट टाकली आपल्या संदर्भात की आपल्याकडे कुठलं पद नाही, मंत्री नाही, आपण खासदार नाही, तर एवढ्या पायघड्या शासनाच्या तुमच्या कशासाठी? त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ट्रोल केलं। मला कळलं नाही की तुम्हाला कौतुक करतायत आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात की सामान्य नागरिक सारखा किरीट सोमय्या एवढं करू शकतो आणि त्या सामान्य नागरिकाला देवेंद्र फडणवीस एवढं रिस्पेक्ट देतात। मुद्दा असा आहे की विजय वडेट्टीवार काल महिला रोड मध्ये जे न्यायनगरला मुस्लिम नगर बनवण्याचं कडकारस्थान त्यांचा आमदाराचा बिल्डिंग मध्ये झालं, त्या संबंधात का बोलत नाही विजय वडेट्टीवार? त्याला मिश्राला विचारलं गेलं कलमा पड, नाही तर तरी खात्मा करू ना, का त्याच्या विरोधात कारवाई नाही झालेली आहे? हे ठिकठिकाणी जे चाललेले आहेत, आता कोल्हापूरमध्ये झालं, त्यात का काँग्रेसी नेते गप्प बसून आहेत? अमरावतीत झालं, अनेक ठिकाणी होत आहेत। अशा प्रकारचं लव जिहाद लेन जिहाद आम्ही सहन करणार नाही। आणि किरीट सोमय्या एक लक्षात ठेवा, जनतेच्या मनातली व्यथा व्यक्त करतोय, तुम्हालाही विनंती करतोय, तुम्ही पण माझ्या सोबत या।